नमस्कार, कल्याण डोंबिवली लाईव्हमध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आपण पाहू शकतो मौलाना आझाद विचार मंचाचे ठाणे जिल्हा व भिवंडी शहर अध्यक्ष जवाद चिखलीकर यांनी आज जिजाऊ विकास पार्टीमध्ये जाहीररित्या आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि पक्षाचे प्रमुख समाजसेवक निलेश सांबळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण पाहू शकतो मौलाना आझाद विचार मंचाचे ठाणे जिल्हा व भिवंडी शहर अध्यक्ष जवाद चिखलीकर जाहीररित्या जिजाऊ विकास पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आज आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या ज्या महिला शहर अध्यक्ष यांनी जिजाऊ विकास पार्टीमध्ये प्रवेश केला होता। दुसऱ्या दिवशी आपण जवाद चिखलीकर यांनीही जिजाऊ विकास पार्टीमध्ये जाहीररित्या प्रवेश केलेला आहे। महाराष्ट्राचा उपाध्यक्ष पण केलं त्या नावाने। सर काय सांगाल, जाहीररित्या प्रवेश केलेला आहे, सरांच्या कामाने प्रभावित झाले काय एकंदरीत भावना? माझा असा म्हणणं आहे की ही जिजाऊ जी संघटना आहे ही सर्वसामान्य जनतेसाठी 15 वर्षापासून मी बघित आलेलं आहे की गोरगरिबांसाठी कोरोना कालापासून तर आजपर्यंत आम्ही बघत आलेले आहोत आणि सामान्य जनता लहान मुलगा पण बघत आलेला नेटवरती पण टाकीतला आणि आम्ही स्वतः बघितले आलेले की ही जी मदत करणारी आहे गोरगरीब आणि सर्व जाती धर्माला घेऊन चालणारी आहे आणि एक आपला चांगला उमेदवार हा पूर्वी आमच्या काँग्रेस पक्षामधून उमेदवार मागितली होती। काँग्रेस पक्षाने तिकीट जवळपास पास केला होता तर ही 9 वेळा आमची जागा निवडून आलेली जागा ही जबरदस्तीने शरद पवार साहेबांनी तिकडे या करून ही जागा जबरदस्तीने घेतलेली आहे। इथं राष्ट्रवादीचा काहीच संबंध नाही आणि आम्हाला काँग्रेस पक्षाला कोकणामधून संपवायचं काम केलेलं आहे। हे आम्ही बरदास्त काँग्रेस कमिटी करणार नाही आणि मी काँग्रेसी माणूस आहे, मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे आणि काँग्रेसमध्ये जाणार आहे मी, पण आम्ही काँग्रेसच्या रूपामध्ये आम्ही निलेश भाऊ सांबळेंना निवडून आणणार आहोत आणि काँग्रेस पक्षातच आम्ही त्यांना प्रवेश करायला लावणार आहोत। हेच आमचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे। इथे आम्ही राष्ट्रवादी नेहमी आमच्यासाठी अन्याय करीत आलेली आहे। जिल्हा परिषद असो नगरपालिका असो, इथं पूर्वीपासून भिवंडी महानगरपालिका बघायला गेली तर इथं इतिहास बघायला पाहिजे का इथं काँग्रेसची सत्ता आलेली आहे। हे आम्हाला कुठं डॅमेज करण्याचा काँग्रेस पक्षाला या सगळा केलेला आहे। याच्यामध्ये आमची संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये लोकसभा क्षेत्रामध्ये आणि कोकणामध्ये सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि आम्ही काँग्रेसची जागा निवडून आलेली आहे। इथून आमचे 5 वेळा दामू शिंगडा ते पण निवडून आले होते, त्याच्यानंतर शंकरनाम निवडून आलेले आहेत आणि आमचे सांबळे साहेब टावरे साहेब इथून 1 वेळा खासदार झालेले आहेत। त्यानंतर आमचे इथून नेहमी शरद पवार साहेबांना नेहमी आमच्यासाठी काँग्रेस पक्षासाठी असं काय करतात आम्हाला काय समजून येत नाही। त्यांची बघा की त्यांची रायगडमधून सीट आलेली होती निवडून, त्या ठिकाणी त्यांतून जागेवरती त्यांतून या करायला पाहिजे होता। भिवंडी कशासाठी केला त्यांना माहिती आहे की निलेश सांबळे साहेबांची ताकद इथं खूप आहे। इथं निलेश सांबळेचा खासदार झाला ते इथं त्यांचा काँग्रेसचा 1 नंबर बालेकिल्ला कोकणामध्ये केला जाईल आणि कोकणामध्ये काँग्रेस मजबूत होईल म्हणून त्यांना माहिती होता, त्यांना माहिती होता इतर पक्षांना का निलेश सांबळे साहेबांनी आता मागे पालघरमध्ये जिल्हा परिषद तिथून सत्ता आलेली आहे, नगर परिषद पालघरमध्ये जिल्हा परिषद सदस्य आलेले आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये आम्हाला एक चांगला नेता भेटत होता काँग्रेसमधून आणि हे जर आले असते तर खरोखर काँग्रेस पक्षाचा इथे कोकणामध्ये 1 नंबर शिवाय आली नसती। आणि त्याच्यानंतर यदि शरद पवारने आम्ही बघितलेलं आहे आमच्या कोकणी समाजामध्ये अंतुले साहेब यांच्यासाठी पण अन्याय केलेला आहे। काय केलं, त्यांचे तिकीट कापले गेले, इथून त्यांना औरंगाबादला पाठवला गेला। त्याच्यानंतर शिंगडा साहेबाचा तिकीट कापला गेला, शांताराम गोलम भाऊ यांचा पण असं यांच्यावर अत्याचार केला। म्हणजे आमचा कसा काँग्रेस डॅमेज करायची कशी संपवायची हे आम्ही अजिबात काँग्रेसवाले आम्ही बर्दाश्त करणार नाही आणि आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे। मी सर्व या जनतेला काँग्रेसचे कार्यकर्ते अजून पण ठाम आहे, आम्ही काँग्रेसच्या रूपामध्ये यांना निवडून देऊ आणि यांना निवडून आणून आम्ही काँग्रेसमध्ये त्यांना प्रवेश करू, नाही हे काँग्रेस पक्षाचेच उमेदवार म्हणून अपक्ष करू। भले आमचा भले आमचं चिन्ह मजबुरीने आमचा चिन्ह भले गोठवला गेला असे हाताचा पंजा, भले आम्ही जो काँग्रेसचा पक्ष म्हणून अपक्ष म्हणून कुठलाही आणि तो पण आम्ही कुठल्याही पक्षावरती निवडतो समजायचा आमचा काँग्रेसचाच उमेदवार आहे
तर काँग्रेसचं त्या निशाणीला समजून आम्हीच मतदान करणार आहोत सर्व जनता. आणि आमचा पूर्ण मुस्लिम समाज, आमच्या गिरामीलमध्ये कोकणी समाज कसं आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि हे शेतकऱ्याच्या मुलग्याला का खासदार नाही व्हायला पाहिजे, इथून का नाही इथून लोकप्रतिनिधी वाढले पाहिजे. आज जिल्हा परिषदमध्ये अजून पण तुम्ही बघित आलेल्या टी व्हीवरती मीडियावरती बघता, सांगलीमध्ये पण अन्याय झाला, मुंबईमध्ये पण अन्याय झाला, जबरदस्तीने असं खच्चीकरण करीत चाललेलं आहे. त्यांना माहिती आहे आमच्या जिल्हा परिषदमध्ये एक मेंबर पण निवडून येत नाही. आज आम्हाला एवढी पुढे आमची संधी आहे, पुढे येणाऱ्या निवडणुकात विधानसभाच्या. त्यांना माहिती आहे निलेश तांबे साहेब निवडून आले असते ते इथून 6 आमदार त्यांतून काँग्रेसचे निवडून आले असते. हे काहीतरी कामेच करायचं. हा माझा आरोप आहे यांच्यावरती की हे यांना येणाऱ्या जिल्हा परिषदची निवडणूक होती, भेवंडी महानगरपालिका, यामुळे आम्हाला यांच्यावर भरोसा, यांचा काही अस्तित्वच नाही. ही राष्ट्रवादीची निशाणी पण काढलेली आहे, आता तुम्ही बघत आलेले आहे. याच्या आणखी एक दुसरी चितुरी का निशाणी, एक नगरसेवक पण नाही. नगरसेवक पण जे 54 आले ते काँग्रेसचेच होते ना, ते आता गेलेले आहेत नगरसेवक. ते इकडे तिकडे बोलतात आम्ही राष्ट्रवादीमध्ये, ते अजिबात नाही, ते निलंबित केले गेलेले आहेत ना. त्यांनी आता आम्हाला राष्ट्रवादीमधून निवडून दाखवाय, त्यांच्या मागे जनता संपूर्ण भेवंडीचा रागरोष आहे. त्यांना कोणताही जनता पब्लिक त्यांना माफ करणार नाही. त्यांच्यावरती खूप राग आहे. ते जेवढे जनतामध्ये जातील तेवढा आम्हाला जनताला माहीत आहे कोण विकास करणार आहे, गोरगरिबांना रात्री काम करणार आहे, रात्री गाड्या जाणार आहे, हॉस्पिटल, त्याच्यामध्ये शाळा, आरोग्य. आणि हे निवडून आल्यानंतर इथे आता जिजाऊ संघटनेच्या तर्फे इथं 10 शाळा खोलल्या जाते, CBSE बोर्ड. त्याच्यानंतर 50 आरोग्य क्लिनिक खोलले जातील. त्यानंतर इथे चॅटिंग क्लास गोरगरिबांसाठी इथं 500 खोलले जातील, लोन चालू होतील. आणि सगळ्या मुद्दा एक आता मला एक विचारायचा आहे, मागे एवढा संघर्ष आंदोलन टोरंटोचा केला गेला तेव्हा या लोकप्रतिनिधीवरती या आंदोलन करण्याचा या रागरोष होता का आम्ही या लोकप्रतिनिधीला यापुढे आम्ही आता निवडून देणार नाही. आता मला ही विनंती आहे जनतेला, हे बघा आपण मागच्या वेळेला तुम्ही लोकप्रतिनिधी खासदार निवडून दिले, आमदार निवडून दिले, काही कोण करणार नाही, एकावरतीच भरोसा आहे. काय कारण की तो जे निलेश तांबे साहेब आहेत हे आले बरोबर पहिलाच टोरंटोचा मुद्दा तिथून भेवंडी शिवाय राहणार नाही. टोरंटो पण आमचा मुद्दा एकच आहे, आम्ही देतो बघा, मी भेवंडीच्या जनतेला आव्हान देतो का तुम्ही गिरामीणमध्ये बघा, इथे येऊन गिरामीणमध्ये आज गोरगरीब जनता त्यांना माहिती आहे 15 वर्षापासून कोण काम करतो. जो लोकप्रतिनिधी पण नाही, तो खासदार पण नाही, तो आमदार पण नाही, तरी तो लोकसेवा स्वतःच्या खिशातून कोणाला IPS बनवला, कोणाला पोलीस याच्यामध्ये भरतीगिऱ्या चालू आहे, दवाखाने खोलले. गावोगावाला त्यांचे तुम्ही जाऊ बघा, शिबिर बघा, गोरगरीब लोकांना मदती हा याच्यामध्ये त्यांचा चालूच आहे सहकार्य. असा जर लोकप्रतिनिधीला माझा भेवंडीच्या जनतेला आव्हान आहे, आपण किती लोकांना निवडून दे, एक वेळा आमच्या निलेश तांबे साहेबांना जर निवडून दिला, खरोखर भेवंडीचा विकास आल्याशिवाय राहणार नाही. सर, काल राष्ट्रवादीला धक्का बसला, आज काँग्रेसला धक्का बसला. अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, नेते असतील तुमच्यासोबत जोडले जातात, संघटना मजबूत करण्यासाठी एकत्र येतात, काय सांगा? धक्का असं नाही, हे लोकांच्या मनातला खदखद आहे. कालचा प्रवेश झाला, आजचा प्रवेश झाला, लोकांना वाटत होतं का कधीतरी सामाजिक कार्यकर्ता म्हणून इथे लोकप्रतिनिधी पाहिजे, कोणी उठायचं आणि त्यांनी कोणीही पाठवून द्यायचं, लादायचं. आता एवढ्या जवादबाई जे बोलले ते दुःख आमच्याही समाजामध्ये प्रचंड आहे. जसं बॅरिस्टर अंतुले साहेबांवर अन्याय झाला त्याचप्रमाणे शांताराम भाऊ गुलाबसाहेब महसूल मंत्री होते, ते दुसऱ्याच क्षणाला मुख्यमंत्री होणार होते. त्यावेळेस त्यांना पवार साहेबांनी दिल्लीला खासदारकीला उभं केलं आणि दुसऱ्या वेळेस पाडलं, असं काम केलं. त्याचबरोबर विश्वनाथजी पाटील साहेब मागे 15 दिवसापूर्वी मी त्यांना भेटलो होतो, तेव्हा तेही चर्चेत ते सांगितलं का मला शरद पवारांनी फसवलं. त्यानंतर आमचे कथोरे साहेब, त्यांच्यामध्ये काय कमी होतं, ते राष्ट्रवादीमध्ये आमदार असताना त्यांना कधी मंत्रिपद नाही दिलं केलं. एवढा मोठा समाज आमचा असताना त्यांचे मुसलमान समाज राहू दे, दलित समाज राहू दे, कुणबी समाज राहू दे, आगरी समाज राहू दे, प्रत्येक ठिकाणी त्यांचे चांगले संबंध असतानाही त्यांना डावलून कोणाला तरी मंत्री केलं गेलं जिल्ह्यातलं, जिथे जो मोठा समाज आहे परंतु तो जाणीवपूर्वक कुणबी समाजाला दाबण्याचं काम केलं जातं, मुसलमान समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला जातो शरद पवारांकडनं. ही खतखत प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे, ही प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये, आणि त्याचा उद्रेक होणार आहे 20 तारखेला 20 मेला
100% होणार आहे. कारण आम्हाला तर आमच्या समाजातील 3 नेत्यांची माहीत होतं. बॅरिस्टर अंतुले साहेबांसारखा कोकणातील सर्वात विद्वान व्यक्ती, त्यांनाही जो त्रास झाला तो आता यांनी जवादबाईंनी सांगितलं, ती खरी गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा आणि या गोष्टी आम्ही बघितल्या होत्या का मुंबऱ्याला उद्या 17 नगरसेवक काँग्रेसचे असताना तेव्हा बाळकृष्ण पुणेकरांना तिथे तिकीट नाही दिलं का. मीरा भाईंदरलाही काँग्रेसची सत्ता असताना तिथे यांना आमचे ते काय नाव त्यांचं आमदार होते ते मुझफ्फरबाईंना तिकीट न दिलं, तिथे राष्ट्रवादीला तिकीट दिलं होतं. म्हणजे अशा प्रकारे हळूहळू काँग्रेस संपवण्याचं काम केलं जात आहे. जो दुसऱ्याच्या घराची तोडफोड करतोय त्याच्यावरच येते. अशी वेळ आलेली आता शरद पवार साहेबांवरती. आणि नक्कीच सांगतो या भिवंडी लोकसभेचा मतदार हा 100% ते जातीवाचक काय करण्याचा प्रयत्न करतात. कुठेतरी व्हॉट्सअपवर बुल पाठवतात. निलेश सांबरे मतं खाण्यासाठी आलाय. निलेश सांबरे मतं खाण्यासाठी नाही, निलेश सांबरे या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला खासदार बनवण्यासाठी आलेला आहे. या मतदारसंघात कुठल्या पक्षाने हॉस्पिटल नाही बांधलेलं, कुठल्या पक्षाने शाळा नाही उघडलेल्या, कुठल्या पक्षाने आपली पोरं अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा वाटण्याला नाही उभारलेली का, कुठला पक्ष गावपाड्यावर जाऊन मेडिकल कॅम्प घेऊन सुधारणा आपल्या लोकांना वाचवण्याचं काम करत नाही. त्यामुळे असं कुठल्याही बबल सुटवलं तरी या लोकसभा क्षेत्रातील 100% जनता, मी तर बोलत असतो की ज्याला हृदय तो व्यक्ती जिजाऊच्या बरोबर, ती निलेश सांबरेच्या बरोबर आहे. असेच हृदय असलेले आमचे जवाद भाई हे जिजाऊच्या बरोबर त्या राष्ट्रवादीच्या दिदी आल्या, त्याही त्यांच्याही मनात खतखत होत होती कुठेतरी का ज्या पक्षाचं काही स्थानच नाही आहे, 50,000 मतं नाही, त्या पक्षाला जर तिकीट दिलं जातं ते कुठेतरी चुकतंय, खतखत व्यक्त होते. आणि त्यामुळे सर्व लोक जिजाऊच्या बरोबर प्रवेश करतायत आणि मोठ्या प्रमाणात प्रवेश करतील होऊ नये. अनेक संघटनांचा पाठिंबा आहे, अनेक पक्षांचा पाठिंबा आहे आणि सर्व समाजाचा पाठिंबा आहे, एवढं मी नक्कीच सांगतो. जिजाऊ संघटना, जिजाऊ संघटना, जिजाऊ संघटना, आया आया कोण आया, आया आया कोण आया, आया आया कोण आया, निलेश सांबरे, जवाद भाई. आपल्या भिवंडी शहरामध्ये राहणारे बशीर गुलाम शेख हे कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत आणि जिजाऊ संस्था तुम्हाला माहिती असेल की मागच्या 15 वर्षापासून संपूर्ण कोकणामध्ये आणि अडीअडचणी आपत्कालीन वेळेत आपल्या महाराष्ट्रामध्ये मदत करत आलेली आहे. मागच्या 5 वर्षापासून जिजाऊ संस्थेचं काम हे भिवंडी शहरामध्ये मोठ्या जोमाने सुरू आहे. कुठलाही रुग्ण असू दे तो जिजाऊ संस्थेकडे आल्यानंतर तो परत जात नाही. आणि असेच आपले वंजारपट्टी नाक्यावर राहणारे एक रुग्ण बशीर गुलाम शेख हे कॅन्सरग्रस्त आहेत आणि सांबरे साहेबांना त्यांच्याकडून मदत करण्यात आली आहे. मी जवादबाईंना विनंती करेल की त्यांना ती मदत करावी. जिजाऊ संघटना सांबरे साहेब जिंदाबाद, जवाद भाई, जवाद भाई, आया आया कोण आया, आम्ही सदैव सांबरे साहेबांच्या सोबत आहोत. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो जवाहर चिखलीकर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा काँग्रेसचा धक्का जो भिवंडी लोकसभा परिक्षेत्रामध्ये मिळाला आहे. आणि आज जो विकास पार्टीमध्ये निलेश सांबरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षात जाहीररित्या प्रवेश केला आहे. अशी प्रतिबातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आत्ताच कल्याण डोंबिवली लाईव्ह चॅनलला फॉलो करा. नमस्कार.